कुठून काढलं मध्येच पेरेटचं रोटेशन? अरे पालकांना का बोलवलंय? अरे कसं असतं ना सम्राट, म्हणजे पालक, मुलगा आणि शिक्षक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असावं ना, म्हणून इन शॉर्ट काय की आपला मुलगा नेमकं काय करतो हे आपल्या पालकांना कळावं या हेतून बस. इथे मी काय करतो हे माझं मलाच कळत नाहीये, तर माझ्या पालकांना काय कळणार? माती मामा, तुझं तुझ्या मामावर खूप प्रेम येणार आहे नाही, म्हणजे तुझ्या बोलण्यात सतत त्यांचा रेफरन्स असतो म्हणून विचार. काय रे गड्या, कशाला खर्चेवर मसाला टाकतोस? सॉरी यार, मला एक्झॅक्टली काही आयडिया नव्हती. मी ही सगळी फुकटची हाय मारी माझ्या मामामुळे झाली माहिती. म्हणजे तू आहेस म्हणून सांगतो, माझे आजोबा गंगाराम पाटील हे एकेकाचे नावाजलेले कबड्डीपटू कोल्हापूरचे. साहजिकच माझ्या आबांकडून पण त्यांच्या अपेक्षा. माझ्या आबांचा एक पाय शॉर्ट जन्मापासून, म्हणून ते कधीच खेळू नाही शकले कबड्डी. त्यांची त्यांना नेहमीच रुकू. ऑब्वियस आहे यार, म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला ना, त्यांनी मेजर टेपने माझे दोन्ही पाय सेम आहेत की नाही हे मोजले असं म्हणतात. त्यानंतर मी थोडा मोठा झालो आणि ठरवलं की मी कबड्डीपटू होणार. अरे मग घोडं आणलं कुठे? तुला मी बोललो होतो आठवते काय? माझं ठरलंय लग्न. म्हणजे तू ते खरं बोलत होतास? हो. अरे म्हणजे बालविवाह झालं नाहीये, ठरलंय मुलीशी मामाच्या लहानपणीच आमच्या. आता ती मुलगी मोठी होऊन शिकली, प्रगती झाली, तिला अजून शिकायचंय, अजून प्रगती होणार. मग मामाची इच्छा की जावई पण शिकला पाहिजे, म्हणून त्याने माझ्या आईच्या मागे लकडा लावला आणि माझी सर्व्हिस कबड्डीच्या मैदानातून डायरेक्ट कॉलेजच्या कॅम्पस मध्ये पडली माहिती. बन्नाट बन्नाट आहे. माझी पहिली फिल्म ना तुझ्या सब्जेक्टवर. डन. तिथे आमचा जातोय जीव आणि तुम्ही बनवताय फिल्म. सायली, आपण काहीतरी खाऊन येऊयात का कॅन्टीन मधून? रेणू, ऍटलीस्ट चहा तरी पिऊयात ना. मला नकोय काही. असं प्रिन्सिपल सरांच्या केबिन बाहेर फेऱ्या मारून काय होणार आहे? मला तर आज जायचं धीरच करवत नाहीये. एक तर पहिल्याच दिवशी आपल्या रस्टिकेशन सर्टिफिकेट वर नाव टाकलंय त्यांनी, तर त्यांचा पारा चढला आणि सहीच केली म्हणजे. हो ना, तसंही ते आपल्याला म्हणालेच होते ना की त्यांना सही करायला खूप आवडतं. हाय, मिळाला का ग फोन? नाही. क्लासरूम मध्ये नाही ग बोलायचं फोनवर बाळा. बाळा, शिक्षण म्हणजे काय टाइमपास नव्हे. आई वडील आपल्यावर जो पैसा खर्च करतात तो शिक्षणासाठी. जाणीव ठेवा. नॉनसेन्स. कळलं काय बाळा? ए जातोस का आता? ज्याचं करावं भलं तो भले मोठे डोळे करून माझ्याकडेच बघतोय. युजलेस. नाहीच मिळणार तुला तुझा मोबाईल फोन. ए माग आला का तुला जास्त? रिलॅक्स. सायली ऐक ना माझं. सायली, काय चंगू मंगू? ह्याचं नाव काय? सम्राट कोल्हापूर. हे सम्राट. अबा कशाला एवढा भडकतोय? ते मस्करी करत होतो, तू एकदम तांबडा पांढरा आला. काय भाई नीरव, काय म्हणतोस? काय एवढा सिरियस मॅटर? अरे नथिंग सिरियस. बघ भाई, नथिंग सिरियस. कशाला भडकतोय? तुला काय झालं? माफ कर, मला फाशी दे. बाकी काय म्हणतोस? पेरेंट्स येणार आहेत ना? अरे आपले आई वडील मी लहान असतानाच गेले ऍक्सिडेंट मध्ये. सॉरी, खरंच सॉरी. अरे एवढा काय टेन्शन घेताय? झाली त्याला वर्ष आता. अरे आपली आजी आहे ना, आपली आजी आली ना पूर्ण कॉलेज हलवून टाकेल माहितीये. तिच्या वेळी जर चॅट ॲप असला असता ना तर ग्रुप हलवणारा मेंबर म्हणून फेमस झाली असती. आपली आजी म्हणजे एक फाईट आणि वातावरण टाईट. धवल, अरे तुला शोधत होते मी. हे सोलर आइज, तुम्हें पहले ही कहा था मुझे अफेयर करना पसंद नहीं. धवल, या सरांनी सायलीचा फोन जप्त केला. आहे ना. अरे काहीतरी जुगाड कर ना. ए बाई, येडी आहे काय? ती सायली आधीच मला सुके ढाचे देत असते. ए सांग हिला. हे बघ, ती थोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे पण खूप चांगली मुलगी आहे. शी इज राईट. ए गप्रे. पार्ट टाइम जॉब करून घर सांभाळते. हो. हे बघ, अरे तिच्यासाठी तिचा मोबाईल ना नेसेसिटी आहे. कम ऑन चॅम्प,
तुझी कला चांगल्या कामासाठी वापर ना कधीतरी. कधीतरी. केलं पाहिजेस तू. हा थांब थांब. भगवान बड़ा है, पैसा बड़ा है, कुछ लोचा हो तो धवल खड़ा है. हे सोलर आईज, 10 मिनिटात मला प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन कडे भेट. ओके डन. डन. मैं कम इन सर? आत येऊ का? आत येऊ का सर? या या. वाक. तुला नाही, त्याला त्याला म्हटलं. तुम्ही या. हे बघा, मी ना सेलिब्रिटीच्या फ्युनरल्सचे व्हिडिओज बघतोय. आणि त्यावेळेला मला कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. तेव्हा काय बोलायचं असेल तर पटकन बोला, नाहीतर गेट आउट. सर, तुम्ही आमच्या क्लासमधल्या एका मुलीचा जप्त केला सर मोबाईल. त्यामुळे काय झालंय सर? ह्याच्याकडे नीट बघा. हा कॉमर्सचा स्टुडंट आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याच्या कोवळ्या खांद्यावरती हा एवढ्या मोठ्या पृथ्वीचा भार काय? हा वर्गामध्ये प्रॉक्सी करताना पकडला गेलाय. दुनियेच्या उठाठेवी करतोस की नाही? मग हे सगळ्या दुनियेचा भार तुझ्या खांद्यावरती. ही असली फालतू दुनियादारी मला आवडत नाही. वाक, नीट वाक. मी कुठे होतो? सर, तुम्ही तिथे होतात सर. हे माहिती मला. हॉरिबल आहेस रे तू. पलटी मारलीस. तो माणूस सेलिब्रिटीच्या फ्युनरलचे व्हिडिओ बघतो. भीतीच वाटली मला. तुझ्यावर भरवसा होता च्या. माझे सगळे कॉन्टॅक्ट, सगळे मेसेजेस, सगळे मेल्स त्याच्यात आहेत. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू, काय करायचं? सायली, आयडिया. हा, मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे बघ मी तुला सांगते, तुला पटलं तर आपण तसं करूयात. रेणू बोल. हा सॉरी, मला असं वाटतं की माझ्या फोनवरून आपण तुझ्या फोनवर फोन करूयात आणि प्रिन्सिपल सरांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करूयात. कारण समोरासमोर आल्यावर आपल्याला धीरच होणार नाही. त्यापेक्षा ऍटलीस्ट कॉल तरी. चालेल चालेल, लाव लाव लवकर फोन लाव. सायली, काय झालं? सारखा बिझीच येतोय. दे आणि इकडे. मला काय वाटतं सायली, प्रिन्सिपल सर तुझा फोन पाण्यात टाकण्याआधी ना त्यातला बॅलन्स संपवत असतील, म्हणून सारखा फोन बिझी येतोय. रेणू, मग काय नुकसान झालं तर? घे. सायली, सॉरी. का ग? अगं मी खूप प्रयत्न केला तुझा फोन सरांकडून मिळवण्याचा, पण नाही जमलं. ओ, इट्स ओके. रादर थँक यू. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. म्हणजे मी न सांगता तू माझ्यासाठी अटेम्प्ट केलंस. इट मीन्स रिअली अ लॉट. ऍक्च्युली मी धवलला घेऊन गेले होते माझ्या बरोबर त्याच्या भाषेत जुगाड करायला, पण तो वर्कच झाला नाही. तो नौटंकी शेंगदाणे सोलाचा पण कामाचा नाहीये का तो? हमें किसने याद किया? चल निघूया. बाबा, दादा, तो जो आहे ना तो मुलगा,